2 कूलर. आपल्या मैदानाच्या ऑफ साईडला रणनीचं जे झाड आहे त्या झाडाच्या खाली एक बाईक आहे. विनंती असेल त्या प्रेक्षकांना की त्या बाईकची ग्लासचा जे अँगल आहे ते जरा चेंज करा. रणनीचं झाड आहे डगआउटच्या मागे. खेळाडू कक्षाच्या आपण जर बघितलं उजवी साईड खेळाडू कक्ष टेंबोलीचे खेळाडू त्या ठिकाणी जात आहेत. येस ती बाईक आहे त्या बाईकचा ग्लासचा अँगल जरा चेंज करायचा आहे प्लीज. खेळाडू बरोबर खेळा. यस यस थँक्स. मित्रांनो कैलासवासी लीलाबाई कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री शरद कृष्णा पाटील आप्पा याचकडून प्रथम पारितोषिक हे खास 40+ साठी पारितोषिक आहेत. कैलासवासी प्रतीक शरद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शरद कृष्ण पाटील याचकडून द्वितीय पारितोषिक आणि कैलासवासी सचिन देवराज पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शरद कृष्ण पाटील याचकडून तृतीय पारितोषिक व कैलासवासी सर्जित पुंडलिक नाईक यांच्या स्मरणार्थ श्री चिरंजीव सर्जित नाईक टेमगरपाडा याचकडून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर हे पारितोषिक. कैलासवासी कमला एकनाथ कारभारी यांच्या स्मरणार्थ श्री मयूर एकनाथ कारभारी याचकडून प्रत्येक सामन्याकरता सामनावीर. या सर्वांचं मी या स्पर्धेचे वन मॅन शो मुख्य आयोजक सन्माननीय निलेशजी जोशी त्याचबरोबर जय गावदेव वडनोगर यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर वळू आपण सामन्याकडे. नाणेफेक हरल्यानंतर सलामीची जोडी खेळपट्टीवर. गावदी ओळी संघाचे सूरज आणि वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील माझ्यासोबत या ठिकाणी जोडले जात आहेत. आमचे उत्कृष्ट समालोचक कवी लेखक ज्ञानेश्वर चिकणे वेलकम. खूप खूप स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सर. शरद कृष्णा पाटील यांच्याबद्दल सांगेन की जास्त सधन नाही आहेत मात्र मनाने सधन आहेत. वडूनगर गावात कुठलीही स्पर्धा असो त्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफीच्या रूपाने नेहमीच दिलं जातं. हिमांशू सुरुवात करत आहे. हिमांशू पहिला चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तोपर्यंत मात्र सूरज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. प्रवृत्त केलं होतं जयेश पाटील यांनी तिसरी धाव घेण्यासाठी. यस बघितलं आपण की चेंडू सीमारेषेपर्यंत गेला होता मात्र 3 धावा पळून काढलेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चोख दोन्ही फलंदाजांची. 3 धाव होत आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक जे आहे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील आणि जयेश पाटील यांचं द्वंद्व बघायला मिळेल. हा चेंडू आणि स्वीप केलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेगला. ओव्हरथ्रो होतोय आणि तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 2च धाव होत आहेत. एकूणच भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटचा जर विचार केला तर हिमांशू आणि जयेश हे दोन्ही खेळाडू आहेत. एका संघामध्ये अनेक वेळा सर खेळलेले आहेत आणि खास कळगी माहीत आहेत. फलंदाजीचे तसेच गोलंदाजीचे एकमेकांना खास कळगी माहीत आहेत. बघूया द्वंद्व या षटकामध्ये कोण जिंकते या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. हिमांशू लेफ्ट आर्म याला मात्र अप्पर कटच्या अंदाजे फटका खेळलेला आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही. डिपिश पॉईंटला चेंडू जाते तोपर्यंत जयेश 2 धावा पूर्ण करतोय. थोडासा उजव्या अष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. बाउन्स झाला होता आणि थोडासा अप्पर कटचा अंदाज एक मात्र आहे. ज्ञानेश्वर चिकणे अप्पर कटचा जो फटका आहे तो टेनिस क्रिकेटमध्ये फारसा उपयुक्त ठरत नाहीये. नो डाऊट सीझन क्रिकेटमध्ये आपण बघितलं होतं मास्टर ब्लास्टरने शोएब अख्तरला जो फटका मारला होता कोणी विसरू शकणार नाहीये. वर्ल्ड कप 2003 मध्ये. हिमांशू पाटील पुन्हा स्क्वेअर कटचा फटका मात्र स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर आणि त्याचबरोबर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा ओव्हरथ्रो आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा या षटकाचा जर विचार केला तर मोठा फटका लागलेला नाही मात्र 3-2-2 अशा तब्बल 9 धावा वसूल केलेल्या आहेत. मी तर म्हणेन की चांगली सुरुवात मिळाली आहे या ठिकाणी गावदी ओवळी संघाला. ॲब्सोल्युटली लाईफलाईनचा वापर करणंही फार महत्त्वाचं असतं. हिमांशू याला वाईप केला. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील याची खेळी संपुष्टात.
गोलंदाज आणि फलंदाजामध्ये ते द्वंद्व होतं, जे युद्ध होतं, ते मी तर म्हणेन की हिमांशूने जिंकलेलं आहे. जयेश पाटीलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलेला आहे. मित्रांनो, कलरफुल टी शर्ट आपण जे पाहतोय ते श्री योगेश तुळशीराम गुळवी SEO 10 टीमसाठी त्यांनी कलरफुल टी शर्ट दिलेले आहेत, स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे खूप आभार. श्री तुषार अरुण पाटील सोनाळे गावचे उद्योगपती, त्यांनी सुद्धा 10 टीमसाठी कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचे खूप खूप आभार. A1 जोडी खासदार चषकाचे प्रणेते शिल्पकार श्री सुकेजी डाकी व निलेशजी पाटील यांनी सुद्धा 8 टीम करता टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचे खूप खूप आभार. श्री प्रवीण वसंत गुळवी युवा नेता 5 टीम करता यांनी सुद्धा टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचेही खूप खूप आभार. श्री सचिन गोरखनाथ पाटील विद्यमान सदस्य, श्री कुलदीप सुरेश पाटील सदस्य यांनी सुद्धा 3 टीम करता टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचेही खूप खूप आभार. सौ सरिता विकास चौगले या विद्यमान सदस्य आहेत. सौ हर्षला सचिन पाटील या सुद्धा सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा 3 टीम करता टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचेही खूप खूप आभार. हिमांशू याला मात्र स्लोवर 1 चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता, मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. एक यशस्वी षटक मी म्हणेन त्याशी चिकणेकर या षटकामध्ये ज्या धावा दिल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 9 आणि महत्त्वाचं म्हणजे वंडर बॉय भिवंडी जयेश पाटीलला बाद करण्यात यश आलेलं आहे. यश या संघाच्या जोश आणि जज्बाची मी तुलना करेन कालच्या जय सोनई वडूनगर संघाशी. कारण जय सोनई वडूनगर संघाकडे कुठलाही स्टार प्लेअर नसताना त्यांनी काल जो खेळ केला अतिशय जबरदस्त केला. जोश आणि जज्बा. संदेश पाटील आणि मिलिंद पाटील यांना फक्त व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे, प्रोफेशनल क्रिकेटचा अनुभव होता आणि तरीसुद्धा त्यांनी टॉप 5 मध्ये जागा मिळवली. आज तो जोश जज्बा आपण पाहतोय रमणीक अलिमगड संघामध्ये. ज्ञानेश्वर, तू म्हटलं ते बरोबर आहेस. क्रिकेटमध्ये कागदी घोडे चालत नाही आहेत. तुमची नाव जितकं मोठं असतं किंवा नाव मोठं असून चालत नाही, मात्र मैदानात तुम्ही चांगली कामगिरी करणं फार गरजेचं असतं. जो जिता ओ सिकंदर. यस, 22 यार्डाच्या खेळपट्टीवर जो तुम्ही खेळ करता तो शेवटचा तुमचा प्रयत्न असतो. तुम्ही किती प्रयत्न करा, किती प्लॅन आखा, किती तुमच्याकडे टॅलेंटेड खेळाडू असू दे, मात्र 22 यार्डावर जो खेळ करता तो शेवटचा खेळ असतो. मुकेश येतोय, दुसरं षटक. हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता, खाली राहिला होता. एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली होते. पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, धावसंख्या होते 10. आपण जे सामने पाहत आहेत स्वर्गीय रघुनाथ क्रीडा नगरीमध्ये पाहत आहेत. पंढरीनाथ पाटील, काशीनाथ पाटील, भरत पाटील, विनोद पाटील, सागर पाटील, राजेश पाटील हे सर्व मालक संयुक्तरित्या या क्रीडा नगरीचे मालक आहेत. अशोक पाटील त्या ठिकाणी पंच आहेत, प्रमुख पंच कामगिरी पाहत आहेत. स्क्वेअर लेगला भाऊ पाटील. याला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न अपील केला जाते आणि ह्याच बरोबर फलंदाज कॉट बिहाइंड झेल बाद. पाहूया आपण रिप्लेमध्ये. शॉर्ट बॉल होता, आखोट्या बाई चेंडू त्यांना हुक करण्याचा जो प्रयत्न केला होता, मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू मात्र विसावतोय. तो यष्टी रक्षका जातात आणि दुसरा मोहरा टिपला जातोय. तो गावदी ओडी संघात जाता, मात्र सूरज थळे येतोय. सूरज थळे सुद्धा याच्याकडे सुद्धा मोठी क्षमता आहे मोठे बडके खेळण्याची. तारीफ करेन मी स्पोर्टमॅन स्पिरिटची. फलंदाजाच्या पंचांच्या इशाऱ्याकडे लक्षही दिलं नव्हतं आणि स्वतः खेळपट्टीवरून निघाला होता. मजबूत शरीरयष्टी आणि मजबूत इरादे आणि मजबूत मोठे पटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे सूरज थळे. आमच्या पूर्ण स्पर्धेसाठी बॅनर एडिटिंग ज्यांनी केलेले ईश्वरजी या क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. ईश्वरजी, पूर्ण ही स्पर्धा कलरफुल बनवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. मुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू जातोय डीप वाईडिश मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. त्याचबरोबर दीपक पोनिवार, आपण ही व्यासपीठावर या. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे.
ज्ञानेश्वर, सुरुवातीला मी सांगितलं होतं की सूरज तळे जितकी मजबूत शरीरयष्टी आहे तितके मोठे फटके खेळण्यामध्ये वाकाबगार आहे. पहिल्या चेंडूवर दाखवून दिलेलं आहे. चेंडूला सहजगत्या भिरकावून दिलं होतं. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकारने धावसंख्या मात्र वेगाने वाढतोय. धावसंख्या झाली 16. आज आमची प्रथमेश पाटील आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम अतिशय दर्जेदार प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यावर मात्र अतिशय चांगला फटका ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जाते लॉंग ऑफला. तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षणही बघायला मिळतंय. कॅमेरामॅन भावेश बारशी खूप मेहनत घेतोय आणि भावेश बारशी चतुर्भुज झाल्यापासून एक आगळा वेगळा अंदाज भावेश बारशीचा सुद्धा बघायला मिळतोय. अपार मेहनत. यस, चतुर्भुज होण्याची आम्ही वाट पाहतोय अजय गरज सरांना. बघूया कधी आम्हाला त्यांच्या लग्नात हल्दी समारंभात मौका मिळतोय. मुकेश, यावर मात्र हुकचा फटका. चेंडू हवेत, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. गॅप मधून चेंडू सीमा पार होतोय. चौकार. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. गोलंदाज करतो बॉलिंग फुल, गोलंदाज करतो बॉलिंग फुल, फलंदाज उडवतो षटकार. कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक. 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र एक चांगली धावसंख्या, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धावसंख्या होते 22. मुकेश राईट आर्म, फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय मिड ऑफला. खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकाचा खेळ पूर्ण होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 12 धावांच्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय गावदेवी ओळी विरुद्ध रमणीक आलिमगर, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम वडूनगर, जे उत्कृष्ट कवी आहेत, लेखक आहेत, उत्कृष्ट समालोचक आहेत, ज्ञानेश्वर चिकणे. खूप खूप धन्यवाद मोरेश्वर गवळी सर, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर 2 षटकामध्ये आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 24. पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळाले आहे गावदेवी ओवली संघाकडून. जरी जयेश बाद झाला वैयक्तिक 6 धावांवर, तरी पण सुद्धा सूरज आणि त्यानंतर सूरज मात्रे आणि सूरज थळे ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि या जोडीने अटॅकिंग क्रिकेट केलेले आहे. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाहतोय 12च्या सरासरीने 24. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. मात्र या 2 षटकामध्ये किमान 25 धावा अजूनही धावफलकावर लावणं आवश्यक आहे. कारण अगोदर बघितलं आपण सर, 3 षटकामध्ये फक्त 54 धावांचं लक्ष गाठलं होतं रमणीक आलिमगड संघाने. पण ज्ञानेश्वर, एक मात्र पहिला सामना जेव्हा गावदेवी ओळी संघाने जिंकला, बंडीराव भिवंडी, जयेश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पण आज या सामन्यामध्ये जयेश पाटील बाद झाल्यानंतर सुद्धा सूरज मात्रे आणि सूरज थळे यांनी मात्र एक चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. हेच महत्त्वाचं आहे. क्रिकेट असा खेळ आहे, एखादा सामना किंवा 2 सामने तुम्हाला एखादा फलंदाज गोलंदाज जिंकून देऊ शकतो, पण स्पर्धेवर जर तुम्हाला बहुमत मिळवायचं असेल तर मात्र सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. यस, दुपारचा सूर्य आकाशात तळपडतोय आणि दोन्ही सूरज आपण पाहतोय खेळपट्टीवर. आता मात्र हो केलेला, ओ माय गॉड, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू डीप सीमारेषेकडे जातोय. मात्र 2 धावा पूर्ण झेल या इथे सुटलेला आहे. गवळी सर, नक्कीच त्याचा फायदा मिळणार आहे, तो म्हणजे गावदेवी ओवळी संघाला.
अगदी बरोबर. थोडासा अवघड असा झेल होता कारण फटका जोरात मारला होता. मात्र डीप फायनलला क्षेत्ररक्षण तोपर्यंत मध्ये 2 धावा मिळत आहेत. 26 धावा होत आहेत आणि असं वाटतं की गावदेवी ओडी संघ 50+ कडे पाहत असणार आहे. 38 सर्कलमध्ये अशी जेव्हा झेल आलेले असतात, सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला जज करावा लागतो तो झेल. आणि या ठिकाणी मात्र अपयशी ठरतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी सुरुवात करतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू खोदून काढलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. येस, क्षेत्ररक्षक अपयशी होतोय. पंच भाऊ पाटील यांचा इशारा येतोय चौकार. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मनपण द्यायला. थँक्यू डीजे भादवडगावचे सत्र्या मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. अमित, यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. नक्कीच पंचांकडून वाईटचा इशारा येतो. एक अवांतर धाव, वेगवान चेंडू करण्याच्या नादात पूर्णपणे दिशा भरकटलेला आहे गोलंदाज. आणि अशा प्रकारे एक धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 31. 50 धावांपर्यंत 4 षटकामध्ये जर पोहोचला गावदेवी ओवळी संघ तर एक टफ एन्काउंटर पाहायला मिळू शकतो. फलंदाजी, डीप बॅटिंग लाईनअप अलिमगड संघाकडे आहे. शरीरापासून दूर केलेला आहे, शरीरापासून दूर ठेवलेला होता. मी तर म्हणेन की हा चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी ह्या चेंडूवर पाहायला मिळालेली आपल्याला गोलंदाज अमितकडून. एक फास्टर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला कट झाला होता, काटा चेंडूने बदलला होता. कुठे ना कुठे खेळपट्टीचा फायदा मिळतोय गोलंदाज अमितला. आता मात्र फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक. येस, अनदर विकेट इज गॉन. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कोणती बाई हा चषक आईला, कोणती बाई हा चषक आईला, कोणती बाई हा चषक आईला, कोणती बाई हा चषक आईला. कधी कधी आपण पाहतोय डॉक्टर गवली सर, खराब चेंडूवर विकेट मिळतात आणि चांगल्या चेंडूवर षटकार लागले जातात, षटकार चौकार लागले जातात. या ठिकाणी तसाच काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. पण सूरज थेले यांनी चांगली फलंदाजी केली आहे कारण 200च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावांची खेळी केली. यशवंत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, खूप खूप स्वागत आहे आमचे परम मित्र. वेलकम. पहिल्या दिवशी सुद्धा ते उपस्थित होते. अमित सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू बघायचंय काय घडले त्या ठिकाणी. अपील तर जोरात केला होता, पंच सहमत आहेत की नाही बघूया. दोन्ही पंचामध्ये विचार विमर्श केला जातोय आणि विचार विमर्श करून नंतर निर्णय घेतला जाईल. यस, जागेवर जातील, त्यानंतर निर्णय देतील पंच भाऊ पाटील. नाही, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी नुकसान झालेलं नाहीये गावदेवी ओवळी संघाला. एक जमेची बाजू 3 बाद धावसंख्या धावफलकावर लागलेली 31 लॉस ऑफ 3 विकेट. अमित आता मात्र पायांवर आदळतोय. अपील केला गेलेला आहे मात्र पंच सहमत नाहीयेत. शेवटच्या चेंडूवर सांगता जी आहे ती चांगल्या प्रकारे केलेली आहे. एक धाव लेग बायच्या रूपाने मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले 3 बाद 32. पण या षटकात मात्र ज्ञानेश्वर आपण बघितलं कमबॅक करताना, कारण 2 षटकामध्ये 24 धावा होत्या, म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलताही प्राप्त केलेली आहे. कारण सूरज थळे तो थोडासा धोकादायक वाटत होता, त्याला मात्र बाद केलेला आहे. पवन खेळपट्टीवर आहे, सूरज म्हात्रे खेळपट्टीवर आहे. मग या सूरज म्हात्रे वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. पवनला अजूनही खाते उघडायचं आहे. एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र शेवटच्या षटकात एक 15 ते 16 धावांचं लक्ष समोर असेल, डोक्यात असेल. तर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2020,
या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान निलेशजी जोशी, त्याचबरोबर जय गावदेव वडुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा वर्ष तिसरे आणि आज सुपर संडे आहे आणि उद्या खरं तर मॅजिकल मंडे असणार आहे, कारण उद्या अंतिम दिवस असणार आहे या स्पर्धेचा आणि स्पर्धा अगदी अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. कारण यापूर्वी आपण बघितले विलासमती राहणाल, जयदुर्गा बी भादवड, एकविरा मानकोले आणि जय सोनई वडुनगर या 4 संघाने सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजचा संघ कुठला 5वा संघ ठरेल याचं उत्तर मात्र बरोबर 5 वाजता मिळेल. येस, आणि 5ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती असेल ठीक 5 वाजता या ठिकाणी लकी ड्रॉ केला जाणार आहे आणि उद्याचं जे शेड्यूल आहे, उद्याचा जो लॉट आहे तो या ठिकाणी कंप्लीट केला जाईल 5 वाजता, आजच्या संध्याकाळी ठीक 5 वाजता. शॉर्ट चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाहीये, पंच अशोक पाटील यांचा इशारा येतोय व्हाईटचा. माझा आवाज जर टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर विलासमती राहणाल, जयदुर्गा बी भादवड, एकविरा मानकोली आणि जय सोनाई वडुनगर या 5ही संघातील कर्णधाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी बरोबर 5 वाजता स्वर्गीय रघुनाथ ते जे मैदान आहे या ठिकाणी थांबायचं आहे, यायचं आहे 5 वाजता. आता मात्र खाली राहणारा चेंडू, येस खाली राहणारा. मी सकाळी म्हटलं होतं अजय सरांना की ही जी खेळपट्टी आहे ती गुळगुळीत खेळपट्टी नाहीये, ही खेळपट्टी थोडीशी रफ आहे आणि जिथे तिथे डॉट आहेत या खेळपट्टीवर आणि ही खेळपट्टी नेहमीच रंग दाखवत असते. कधी चेंडू उचलत असतात, कधी खाली राहत असतात. त्याचाच प्रत्यय आपण पाहिलं या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, वेगवान चेंडू होता. यावेळी मात्र खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त षटकार. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडुनगर गावाचं. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडुनगर गावाचं. पाहू शकता आपण डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि क्रिकेटचा सर्वात सुरक्षित फटका जो खेळला जातोय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा सूरज मात्रेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. बघा चिकणे आपण पाहतोय की जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर 1:2 प्ले अँकर रोल आणि सूरज मात्रे तेच काम करतोय. जयेश पाटील बाद झाल्यानंतर सूरज मात्रे एका बाजूने किल्ला लढवतोय आणि सूरज थळेबरोबर एक छोटीशी पार्टनरशिप सुद्धा झाली होती. सूरज थळे बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे सूत्र सूरज मात्रे यांनी आपल्या हातात घेतलेले आहेत. सर बघा, कालच्या दिवसाचा जर विचार केला तर ॲच एंड कडून शेवटच्या सामन्यामध्ये मिलिंद पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. स्लॉक षटक होतं, शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती. 5 जवळजवळ चेंडू डॉट घालवले होते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीच्या बळावर जय सोनई वडुनगर संघाने टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवला होता. चेंडूची फेक करायचे, चांगल्या चेंडूची फेक करायचे आहे. भाऊ पाटील यांनी त्या ठिकाणी इशारा केलेला आहे. सूर्यकांत मोरे आय थिंक अनफिट आहेत. खेळाडू अनफिट होताना आपण पाहतोय गवळी सर, मात्र पंच अनफिट होताना या स्पर्धेमध्ये प्रथमतच आपण पाहतोय. बघा भाऊ पाटील हसतायत. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलेला आहे, मात्र ॲलिव्हेशन मिळालं नव्हतं फलंदाजाला. मिड विकेटकडे चेंडू जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, काय घडतंय त्या तिथे. गोलंदाज पूर्णपणे चूक करतो आणि त्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 41. जयेश पाटीलचा संघ आपण पाहतोय गावदेवी ओवली आणि हिमांशूचा संघ पाहतोय रमणीक अलिमगर. दोन्ही संघामध्ये द्वंद्व. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे ज्ञानेश्वर चिकणे आणि मला असं वाटतं की गावदेवी ओळी संघ 50+ कडे पाहत असणार आहे. धावसंख्या 41 झालेली आहे, कारण सूरज मात्रे ज्याप्रमाणे खेळतोय नक्की प्रयत्न करणार आहे मोठी पटकी खेळण्याचा, कारण सलामीवीर आहे हा. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय. वेल भावेश वन्स अगेन्स्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र खाली राहणारा चेंडू होता, नक्कीच खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्यामध्ये पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तीही पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 43. राजा दिवेकर. गवळी सर, मी खरोखर तारीफ करेन राजा दिवेकर याची. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली स्कोरिंग केलेली आहे. वडुनगर गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात राजा दिवेकरने प्रत्येक स्पर्धेला मदत केलेली आहे मॅजिकल फिंगर बॉय म्हणून. नाही, ॲब्सोल्युटली अतिशय प्रोफेशनल स्कोरिंग मला बघायला मिळते, कारण मी पहिल्या दिवशी होतो, आज या ठिकाणी आहे आणि बिनचूक स्कोरिंग आहे. आणि खरं तर स्कोरर जर चांगल्याने स्कोरिंग करत असेल तर मी म्हणेन की समालोचकांचं काम सुद्धा खूप सोपं होतं.
अगदी बरोबर आहे. भावेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र स्लॉक स्वीप केलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय हा फलंदाज. व्हॉट अ ग्लोरियस शॉट. षटकार. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. गोलंदाज करतो बॉलिंग फुल, गोलंदाज करतो बॉलिंग फुल, फलंदाज उडवतो षटकार. बघा सर, मी तर म्हणेन की आता गावदेवी ओली संघाचा कर्णधार समाधानी असेल. त्याच्या डोक्यामध्ये असतील एक 45 ते 50 धावा त्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. एकूण 50 धावा धावपाल लागलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारतोय गावदेवी ओली संघ. येस ॲब्सोल्युटली. सूरज म्हात्रे 25 धावांवर खेळतोय आणि सूरज म्हात्रेने त्यामध्ये बघितलं आपण 2 षटकार आणि एक क्लास फटका मारला होता, चौकार मारला होता. 25 धावांवर खेळतोय आणि हा षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया का मोठा फटका खेळण्यामध्ये यश मिळते का सूरज यास. पाव शतक सूरज म्हात्रेने पूर्ण केले. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र खोदून काढलेल्या चेंडूला कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जाईल की क्षेत्ररक्षकाकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. अशा प्रकारे अर्धशतकी पूर्ण झालेलं आहे गावदेवी ओवळी संघाचं. एकूण 4 षटकामध्ये 51 धावा करून 52 धावांचं लक्ष ठेवलेले रमणीक ओवली संघा पुढे आणि 27 धावांवर नाबाद सूरज म्हात्रे. येस 52 धावांचं लक्ष असणार आहे कारण 51 धावा झाले तरी 52 धावांचं लक्ष. थँक्यू. कॉमेंट बॉक्स. आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या सन्मानाकडे जाऊया. स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक 2020 मध्ये अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित ईश्वर ग्राफिक्सचे प्रोप्रायटर ईश्वर भाई यांना आम्ही सन्मानित करीत आहोत, ज्यांच्या माध्यमातून बॅनर एडिटिंगचं कार्य खूप सुंदर पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते प्रणेते सन्माननीय निलेशदादा जोशी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मायाचे उपदार, शाल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह पाहुण्यांना देण्यात येत आहेत. चांगले मित्र देखील आहेत, अतिशय जवळचे मित्र आहेत दादांचे ईश्वरजी. थँक्यू सो मच ईश्वरजी. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दीपक कोनेवार यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुन्हा एकदा निलेश दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी कोनेवार यांना सन्मानित करायचं आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातो. या स्पर्धेची ही देखील एक विशिष्ट ओळख आहे. अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती, तिचं आपण जतन करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दीपकजी, आपलं देखील हार्दिक स्वागत आणि थँक्यू सो मच या ठिकाणी आल्याबद्दल. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे लाडके सत्रे मामा सन्माननीय हरिजन सत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील आम्ही सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भादवडचे रहिवासी आहेत आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि निलेश दादांचे ते मामा आहेत सन्माननीय हरिजन सत्रे मामा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सुपर संडे चालू आहे. सुपर मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेले आहेत आणि यानंतर देखील तुम्हाला आणखी एक सुपर मॅच पाहायला मिळेल. अर्थातच आजच्या दिवसातील शेवटची मॅच चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय हनुमान टेंबवली. परंतु हा सामना कुठला संघ जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. एका बाजूला आपण पाहतोय रमणीक स्पोर्ट्स आलिमगड संघाला, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. सलामीची उडी मैदानात पाठवायची आहे. रमणीक स्पोर्ट्स आलिमगड संघ कर्णधाराने करण आणि क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं आहे. समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 52 धावांचं लक्ष आहे. एक चांगलं लक्ष आहे कारण आपण जर बघितलं आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जर बघितली 13 धावांची आहे. 24 चेंडू आणि 52 धावा. सर बघा, आज रविवार आहे. रविवारी सर्वच जे प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो उत्साहात असतात आणि आज आपण बघितले तर तब्बल आतापर्यंत 8 सामने खेळवलेले आहेत 40+, त्यानंतर रेग्युलरचे, आणि हे उत्साहामध्ये सामने खेळलेले आहेत आणि प्रत्येक संघाने वेळेच्या बाबतीत अतिशय चांगली मदत केली, चांगला सहकार्य केलेलं आहे. शेवटचा सामना अजूनही जय हनुमान टेंभुली संघ कोणा विरुद्ध खेळेल त्याचा निर्णय लागलेला नाहीये. मात्र वाट पाहतोय जय हनुमान टेंभुली संघ
वाट पाहत आहेत दिगंबर पाटील, वाट पाहत आहेत त्यांचे सर्व खेळाडू की आमच्या विरुद्ध कोण खेळेल, आणि त्याचं उत्तर येत्या 25 मिनिटात आपल्याला मिळणार आहे. माझ्या जोडीला आज रंग भरला अजय घरत सर यांनी, त्यानंतर संदेश पाटील, योगेश चिकणे आमचे बंधू, त्यानंतर आमच्या समालोचन परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष. मी नेहमीच ज्यांना या भिवंडी तालुक्यातील समालोचनामधील भीष्माचार्य असं संबोधतो, असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणी. तर 52 धावांचं लक्ष आहे मित्रांनो. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी चषक 2020 मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. विलासमती राहणाल, जयदुर्गा बी भादवड, एकविरा मानकोली आणि जय सोनोई वडनोगर चारही संघाचे जे कर्णधार आहेत किंवा चारही संघाचे प्रतिनिधींनी बरोबर 5 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण ड्रॉ काढला जाईल. 5 संघांचा ड्रॉ काढला जाईल. जो संघ उपस्थित राहिला जाईल त्या संघाचा कुठल्या प्रकारे विचार केला जाणार नाहीये आणि ड्रॉला त्याला सहमती दर्शवावी लागेल. पहिलं षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार राजदीप. पहिला चेंडू आणि ट्राईप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धावबाद करण्याची संधी होती. जर नेम साधला असता तर कदाचित त्याकडे पंच भाऊ पाटील यांना विचार करावा लागला असता. आणि या ठिकाणी आमच्या ऑर्गनाइज कमिटी जे आहेत, ड्रॉ मध्ये ज्याप्रमाणे नाव येईल आणि त्यासाठी आम्ही सुरुवातीला ड्रॉ काढण्यापूर्वी पूर्णपणे त्याची कल्पना देणार ड्रॉची, त्याप्रमाणेच खेळावं लागेल. आणि पुन्हा यश मिळत नाहीये. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा संधी होती, मिडऑफला होता, स्ट्रेट टू मिडऑफ. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर आहे. 52 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय गावदेवी ओळी विरुद्ध रमणीक आलिमघर. बघा, मागच्या सामन्यात फक्त 3 षटकामध्ये 54 धावांचं लक्ष पूर्ण केलं होतं. मात्र हे आव्हान 52 धावांचं आव्हान कठीण आहे. याला मात्र हुकचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मनपण द्यायला. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मनपण द्यायला. पाहूया आपण रिप्ले मध्ये कशावर फटका खेळलेला आहे. थोडा शॉर्ट बॉल होता, एक अगल्या अंदाजामध्ये, खरं तर खिचून मारलं होतं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पाहूत जातोय चेंडू आणि एका टप्प्यानं जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. काय प्रक्षेपण आहे, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रथमेश पाटील, रवी गुडवी यांची अपार मेहनत, त्यांचे संपूर्ण टेक्निशियन अपार मेहनत घेत आहेत एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवायचं. किंग ऑफ टेलिकास्ट ज्यांना संबोधलं जात आहे राजदीप. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू मिड ऑफ. पुन्हा एकदा नेम साधला जात नाहीये. तिसऱ्यांदा प्रयत्न झाले धावबाद करण्याचा, पण यष्टीवरला नेम साधला जात नाही. 1 धाव मात्र मिळते आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 7. पहिली पॉवर प्लेची 2 षटकं जी आहेत डॉक्टर गवळी सर, ते अतिशय महत्त्वाचे 4 षटकांचा सामना आहे. पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे ते अतिशय महत्त्वाचं असेल आलिमगड संघासाठी. अगदी बरोबर, कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धाव जर पटकावलं तर येणाऱ्या षटकामध्ये एक मानसिक दबाव कमी होईल. राजदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार आहे राजदीप. आणि आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये साजेशी गोलंदाजी करताना पाहतोय. हा चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, अवघड असा झेल होता. खरं तर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरने जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता हिमांशू याने. 1 धाव मात्र मिळते. भिवंडी मनसे शाखाध्यक्ष प्रदीप यशवंत मोरे, जर आपण कुठे असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, जी धून आपण ऐकतात ही धून सुद्धा गाण्याची धून जी आहे या स्पर्धेची त्यांनीच त्यांच्या माध्यमातून आहे. वा, शेवटच्या खेळी स्लाइस केलेला आहे. थोडासा बॅकवर्डला शॉर्ट पॉइंट चेंडू जातोय आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते आणि पहिलं षटक पूर्ण होते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 9.
बिनबाद नो, कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद झालेला नाहीये. पण मात्र पहिल्या षटकात 9 आणि जेव्हा गावदेवी ओळी संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमवल्या होत्या, पण त्याचा एक फलंदाज बाद झाला होता. यावेळेला मात्र पाहतोय आपण रमणीक अलिमगड संघाने सुद्धा 9 धावा जमवल्या, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. दोन्ही संघाचा जर आलेख बघितला तर पहिल्या षटकात सेम आलेख आपल्याला गवळीसर पाहायला मिळतो. पहिल्या षटकात 9 धावा केल्या होत्या गावदेवी ओळी संघाने. आता मात्र रमणीक अलिमगड संघही पहिल्या षटकामध्ये 9 धावा करतोय. मात्र एक जमेची बाजू आहे. दयानंद आणि हिमांशू ही सलामीची जोडी खेळपट्टीवर अजूनही तैनात आहे. पण एक मात्र आता उर्वरित जे 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कॉलर राजा देवेकर माहिती पोहोचवतात की 43 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14.33 आस्किंग रन रेट थोडासा वाढणार आहे. अगदी बरोबर आहे आणि हे जे लक्ष्य आहे ते सोपं नाहीये रमणीक अलिमगड संघासाठी. आता मात्र अजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अजय इज अ ब्रदर ऑफ जयेश पाटील. हा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल आणि पहिल्या चेंडूवर यश मिळते अजय यस. गावाचा हे कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला. जमलन बघा खेळाडू. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षक मित्र हो, आपण जे टायटल सॉन्ग ऐकलं कुंतीबाई चषकाचे, या मित्रांनो आपण जी धून ऐकली आत्ताच, त्या धूनचे शिल्पकार आपण पाहू शकता. आगरी कोली राजा ऑर्केस्ट्रा आणि जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच मनसे शाखा अध्यक्ष प्रदीप मोरे आपण यांना पाहू शकता. निलेशदादा जोशी यांच्या जोडीला हे जे टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचं, हे टायटल सॉन्ग प्रदीप मोरे यांनी संगीतबद्ध केलेले. जबरदस्त व्यक्तिमत्व, एक क्लासिकल व्यक्तिमत्व आणि नेहमीच निलेश दादा जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे व्यक्तिमत्व. वेलकम प्रदीपजी मोरे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगरवाट ज्या काव्य मैफिलीमध्ये मीही बऱ्याच वेळा कविता सादर केलेल्या आहेत. अगरवाटचे सदस्य प्रदीप मोरे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिलं यश पहिल्या चेंडूवर अजय यस मिळतं. पहिला फलंदाज बाद झाला होता. पहिला फलंदाज जो बाद झालेला आहे तो दयानंद बाद झाला होता. दयानंदने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये आता आपला प्रभाव दाखवू शकला नाहीये. हिमांशूला मागच्या सामन्यामध्ये यश आलं होतं. यावेळेला मात्र हिमांशू कशा प्रकारे फलंदाजी करते बघायचं आहे. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आता शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण, रॉंग अँड थ्रो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चुकीच्या ठिकाणी थ्रो आहे. खरं तर नॉन स्ट्रायकरला थ्रो असता त्या धावाची संधी होती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते रमणीक अलिमगड संघाची 11. यष्टीरक्षकाच्या नाही सॉरी गोलंदाजाच्या मागे जे पडद्यावर प्रेक्षक बसलेले आहेत, प्रेक्षकांना विनंती असेल, लाडके प्रेक्षक आहेत वडोनगर गावचे, आपणास विनंती असेल की पडद्याशी छेडखानी करू नका. अजूनही उद्याचा दिवस आपल्याला या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत. शिस्तबद्ध प्रेक्षक कसे असतात याचं आपण उदाहरण दाखवून द्यायचं आहे. अजय लॉंग रन अप. यावर पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि पुन्हा झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय. मैदानावर धावपळ बघायला मिळते. सोपा झेलही सुटते, जीवनदान मिळते. मी तर म्हणेन की जे नशीब आहे ते पूर्णपणे अलिमगड संघाच्या बाजूने आहे. कारण या एका चेंडूवर 2 वेळा त्यांचा गडी बाद होता वाचलेला आहे. कारण पहिलं आपण बघितलं की झेल सुटला, त्यानंतर धावबाद होता वाचलेला फलंदाज. 2 धावाही मिळत आहेत. ज्या ठिकाणी करता सोपा झेल होता त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा. आता मात्र आस्किंग रन रेट वाढणार आहे. काल आमचे राजा देवेकर सांगतायत की 15.40 म्हणजे 15 चेंडू आणि 40 धावा.
क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. काल भारताचा डाव आपण बघितला. पत्त्याचा जो डाव असतो तो सुद्धा इतक्या लवकर कोसळत नाही. त्यापेक्षा जास्त लवकर कोसळला भारताचा डाव. अजय राईट आर्म आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच अशोक पाटील याकडे इशारा करतायत डेड बॉल. मेन पंच अशोक पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील. अजय यावेळेला मात्र लॉफ्ट केलेला आहे चेंडूला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. आग लगी है धुआं उठा है इश्क मोहब्बत वाला बावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रमणीक स्पोर्ट्स आलिमघर. अजय राईट आर्म यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय अजय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. 1 बाद 19 आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपल्याला वेळ आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित निलेशदादा जोशी यांचे जवळचे मित्र आणि नेहमीच संगीत क्षेत्रामध्ये भादवड टेमगड गावचं नाव ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. नेहमीच आपण ज्यांचे असंख्य गीत असंख्य यूट्यूबच्या माध्यमातून संगीत ऐकतो पाहतो व्ह्यू करतो असे सन्मान्य प्रदीपजी मोरे आगरी कोली राजा ऑर्केस्ट्रा आणि जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच मनसे शाखा अध्यक्ष भिवंडी आगरवाडचे सदस्य यांचं स्वागत आणि सन्मान. मी या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा जोशी आपणास विनंती करतोय आपण या क्लासिकल व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या समोर मायेची शॉल प्रेमाची शॉल मित्रत्वाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह बहाल करण्यात येत आहे. कुंती बाई हा चषक आयला कुंती बाई हा चषक आयला. मुकेश पाटील आपण या क्रीडानगरीमध्ये आला आहात. यूट्यूबच्या माध्यमातून आपण सामने पाहत आहात. आपलंही खूप खूप आभार. आपण ही या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेले आहे. निलेशदादा जोशी तसेच जय गावदेव वडूनगर संघाच्या वतीने आपलं शतशः आभार. 2 षटकं संपलेले आहेत. यस 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 3-3 12 चेंडू. मात्र ह्या 33 धावा करणं तारेवरची कसरत असेल कवळी सर. वातावरणामध्ये गरमी असली वातावरणामध्ये उष्णता असली तरी मात्र आता फलंदाज गरम होणं आवश्यक आहे. प्रत्येक जर षटकाचा विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके आवश्यक आहे. रिक्षा आणि
बसचा प्रवास राहिलेला नाहीये. आता मात्र हवाई यात्रा करणं आवश्यक आहे, विमानाचा प्रवास करणं आवश्यक आहे फलंदाजांना. प्रेषित येतोय गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू, माय गॉड, खराब चेंडू मी तर म्हणेन, आणि त्याचा फायदा या इथे फलंदाजाला अजिबात उचलता आलेला नाहीये. या चेंडूवर एक धाव मिळते, फक्त आणि फक्त एक धाव. नाराज असेल स्वतः गोलंदाज गवळी सर. ॲब्सोल्युटली अशा कारण चेंडू तर खरं तर सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायला हवा होता, तसं बघायला मिळालेलं नाहीये. फक्त एकच धाव मिळते आणि आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. बघा, टेनिस क्रिकेटमध्ये असे चेंडू क्वचितच मिळत असतात फलंदाजाला. प्रदीप मोरे भाऊ, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. खरोखरच हे जे गीत आपण सादर केलेले, हे गीत आज पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय स्वर्गीय कुंतीबाई चषकाच्या वतीने, जय गावदेव वडूनगर आणि निलेश जोशी यांच्या वतीने. तर 9-11 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी करायच्या 32 धावा. पुन्हा एकदा प्रेषित तयार होतोय फलंदाज हिमांशू अजूनही खेळपट्टीवर. अशा अपेक्षा पूर्णपणे हिमांशूवर पाठीराख्यांच्या अलिमगड संघाच्या केपी कैलास पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत अलिमगड संघाला. ओहो, क्या बात आहे, हा जबरदस्त फटका. चेंडू जातोय लंगन सीमारेषेच्या बाहेर. भाऊ पाटील यांचा इशारा, षटकार. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडूनगर गावाचं. आहे आयोजन गावदेव संघ. चेंडू जेव्हा बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता तेव्हाच प्रेक्षकांना माहीत पडलं होतं की हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 2 षटकार मारल्यानंतर हिमांशीने मात्र आता सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. असं सामना रंगतदार अवस्थेत आलेला आहे. आता मी तर म्हणेन की एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. हिमांशू विजय आणि गावदी ओवली यांच्या समोर ठाकलेला आहे, तो म्हणजे हिमांशू. पुन्हा एकदा प्रेषित आपल्या गोलंदाजी मार्कवर हिमांशूसाठी 6 धावाने हिमांशू. आता मात्र जागेवरून खेळला होता फटका. चेंडू बघितला नव्हता, पायांचं वर्क नव्हतं, फुटवर्क आपण बघितलं नाही आणि चेंडू निघून जातोय. एक चेंज ऑफ पेस केलेला चेंडू होता, थोडासा धीमा सोडला होता चेंडू आणि त्याचं पूर्ण यश मिळतंय प्रेषित याला. 9 चेंडू 26 धावांची अजूनही आवश्यकता अलिमगड संघाला. खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू सरकतो. अहो, चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी आपण बघितलं की आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, तारीफ करेन मी क्षेत्ररक्षकाची. स्पेअरले क्षेत्रामध्ये जे बाईक आहे, व्हाईट कलरची बाईक, मी विनंती करेन आपण अँगल जरा चेंज करायचा. अनंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फुलटॉस, फायदा उचललेला आहे का बघूया. येस, 6 धावांचा फायदा मिळतोय फलंदाज हिमांशूला. व्हॉट अ शॉट, ग्रेट 6. करून दांडी गुल, फलंदाजाची करून दांडी गुल. गोलंदाज ठरतय पॉवरफुल, पॉवरफुल. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि सहज गती भिरकावून दिला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि हिमांशू याच्या बॅटमधून निघाला. हा 3रा दर्जेदार षटकार आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 18 धावांची आवश्यकता आहे. बघा, या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खराब चेंडू भेटला होता, मात्र त्या चेंडूवर फायदा उचलता आलेला नाही. आणि या षटकाचा जो 5वा चेंडू होता तो अतिशय खराब फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू आपण बघितला. हिमांशू सारखा फलंदाज तो चेंडू सोडून देणं नक्कीच शक्य नाही. आणि हिमांशूच्या खात्यावर या 6 धावा लागत आहेत. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली, धावसंख्या झालेली 34. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय हिमांशू. अजूनही जिंकण्याचा विचार केला तर 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मॅच इज ओपन, खुललेला आहे सामना पुन्हा. जय मल्हार चहाचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. नाही, आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज स्वतः हिमांशू खेळपट्टीवरून बाहेर निघालेला आहे. हिमांशू बाद.
पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. गोलंदाज करतो बॉलिंग फुल, गोलंदाज करतो बॉलिंग फुल. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. थोडासा फ्रंट फुटला होता, पुढे आला होता आणि बॉडी लँग्वेजला बघूनच चेंडू हाताळला होता. बॅटला हलकासा स्पर्श, पण एक मात्र धनशेखने बघितलेला आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. आणि हिमांशूने पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही आणि सरळ खेळपटून निघालेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. बघा, चेंडूवर नजर असणं अतिशय महत्त्वाचं असं. हिमांशूच्या ॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर शेवटच्या क्षणी हिमांशूची चेंडूवरची नजर ही हटली होती. नजर हटी, दुर्घटना घटी. बॅटची छोटीशी कड घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. गावदेवी वडगर आणि जय सोनोई वडुनगर या दोन संघामध्ये जो सामना झाला होता, शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावा पूर्ण केल्या होत्या जय सोनोई वडुनगर संघाने. आणि तीच परिस्थिती आता मात्र अलिमगड संघासमोर गावदेवी औली संघाच्या विरुद्ध. तो दिवस वेगळा होता, ते संघही वेगळे होते. क्रिकेटमध्ये अनिश्चितच असते, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जेव्हा टेंबोली संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे, कारण हा सामना संपल्याबरोबर लगेचच नाणेफेक होईल, टॉस होईल. मात्र इतिहास लिहिण्याची, इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची प्रत्येकाला संधी मिळते. या इथे बघूया, ह्या दोन फलंदाजांना भावेश आणि मुकेशला पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे. आणि ती पुनरावृत्ती हे फलंदाज करतायत की नाही. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. टेंबोली गावचे अजीमाजी क्रिकेटर सुद्धा बरेचसे उपस्थित झालेले आहेत. खूप क्रिकेटवर प्रेम करणारे खेळाडू त्या ठिकाणी आहेत. खास करून प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने येतात. जेव्हा संघ चांगल्या प्रकारे कामगिरी करत असतो तर त्या गावाचे प्रेक्षक सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत असतात. त्या सगळ्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. येस, गेले 7 दिवस आपण अजय सर फलंदाजांना सांगतोय, गोलंदाजांना वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आज मात्र रिलॅक्समध्ये हे सामने होत आहेत. आज नक्कीच खेळाडूंना रिलॅक्सपणे खेळ करण्याची संधी मिळते. थँक्स टू टेंबिवली टीम, 2 सामने लवकर संपवलेले. ओहो, काय फटका आहे, जबरदस्त. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. साईड स्क्रीनला सलामी देणारा एक जबरदस्त षटकार. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मनपण द्यायला. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मनपण द्यायला. गावदेव संघ एक नंबर. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये ऑन द राईसचे फटका खेळला होता. जबरदस्त फटका. चेंडू बॅटच्या अगदी स्लॉटमध्ये आला होता. गवळी सर मधोमध आला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला होता षटकार. येस, डाऊन दी ग्राउंडचा फटका. आणि क्रिकेटमध्ये ज्या फटक्याला सर्वात सुरक्षित फटका, अगदी साईड स्क्रीनच्या वरून हा फटका मारला होता. 6 धावांसाठी षटकार. उत्साह पसरलेला आहे प्रेक्षकांमध्ये अलिमगडच्या. मात्र व्यासपीठावर जो उत्साह पसरला आहे तो चहाने पसरलेला आहे. जय मल्हार चहाच्या माध्यमातून आणि शरद कृष्ण पाटील यांनी हा चहा आम्हाला पाठवलेला आहे. मित्रांनो, शरद कृष्ण पाटील हे व्यक्तिमत्व असं आहे जे स्वतः जास्त सदन नाहीत, मात्र नेहमीच वडुनगर गावामध्ये कबड्डी असो क्रिकेट असो त्यांचा सहकार्य हे विशेष करून सहकार्य असतं. थँक्स शरद कृष्ण पाटील. त्यानंतर जेवणाची ज्यांनी व्यवस्था केली मनोहरजी धुमाले, जे स्वतः धीरज धुमाले यांचे वडील आहेत. धीरज धुमाले जबरदस्त आईदेवी वडुनगर संघामध्ये कामगिरी करतायत. धीरज धुमाले यांचे वडील मनोहर धुमाले, आपलं खूप खूप आभार जेवणासाठी. तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. मॅच इज क्लोज. काय जबरदस्त सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. मात्र जिद्द जी आहे अलिमगड संघाच्या जिद्दीला मी सलाम करतो. काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे ते ना. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. पंचा अशोक पाटील यांचा इशारा अवांतर धावेचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 41-41. 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. पंच जेही खेळपट्टीवरील मैदानावर सोपस्कर असतील ते आपण पार पाडायचे विशेष लक्ष द्यायचं आहे, कारण सामना अतिशय अतितटीचा आहे.
कुठल्याही संघाला नुकसान झालं नाही पाहिजे हीच आयोजकांची एक विनंती असेल. पवन सॉरी. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला जातोय. धाव मात्र मिळणार आहे फक्त आणि फक्त एक. उर्वरित 4 चेंडूमध्ये गवळी सर 10 धावांची आवश्यकता. काय वाटतंय कुणाकडे हा सामना जास्तीत जास्त झुकलेला वाटतो आपल्याला? नाही, अजूनही पिक्चर क्लिअर झालेलं नाही. अजूनही हा सामना 50-50 अवस्थेमध्ये असं मी म्हणेन, कारण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे योग्य ठरणार नाहीये. एक आंतरराष्ट्रीय भविष्यवाणी खेळामध्ये सुद्धा भविष्यवाणी झालेले आहेत. एक भविष्यवाणी सांगतो. सचिन तेंडुलकर यांनी जेव्हा द्विशतक लगावलं इंटरनॅशनल वन डे क्रिकेटमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझा हा जो रेकॉर्ड आहे द्विशतकाचा तो वीरेंद्र सेहवागच मोडू शकतो. आणि पहिल्यांदा त्यांच्या 200 धावांना क्रॉस केलं ते वीरेंद्र सेहवागने. आणि वर्ल्ड कपच्या 2 भविष्यवाणी सांगतोय. सुनील गावस्कर यांनी भविष्यवाणी केली होती 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकेल आणि ती खरी ठरली होती. त्यानंतर 1996चा वर्ल्ड कप रिचर्ड हॅडली यांनी भविष्यवाणी केली होती की नक्कीच त्यांनी श्रीलंका संघ जिंकेल. खरं तर त्यावेळेला श्रीलंका संघ इतका फॉर्ममध्ये नव्हता, पण मात्र सुरुवात त्यांनी केली आणि मागे वळून बघितलं नाही आणि 1996चा वर्ल्ड कप सुद्धा श्रीलंका संघाने जिंकला. येस मित्र, हा 35 वर्षाचा अनुभव डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना आहे. त्यांच्या समोर जर तुम्ही बसलात तर क्रिकेटचे अनेक पानं उलगडू शकतात, इतिहासाचे अनेक पानं उलगडू शकतात. अतिशय जबरदस्त या 35 वर्षामध्ये त्यांनी समालोचन या भिवंडी क्षेत्रात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. तर जाऊया आपण मैदानात. पवन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राजा दिवेकर 4 चेंडूंनी जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पंच जेही मैदानातील सोपस्कर आहेत ते लगेच आपण पूर्ण करायचे आहेत. जेही नियम आहेत ते समजावून सांगायचे आहेत. कुठल्याही संघाला त्याचा नुकसान होता कामा नये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. मॅच इज ओपन. प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत आपल्या जागेवरून. उभे होते ते चरफटत आहेत. काहींनी दोंडामध्ये बूट घातलेले आहेत, नख चावत आहेत. चांगला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे कार्पेटच्या साऱ्याने. चेंडू मिडॉनवरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. मात्र वेलीच आपली पॉपिंग क्रीज पकडलेली आहे फलंदाजाने आणि अशा प्रकारे 1 धाव पूर्ण. पुढील 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पुढील 2 चेंडूमध्ये जर लागला तर अलीमगढ संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. या सामन्यामध्ये असं समीकरण तिसऱ्यांदा यापूर्वी 3-8 आलं होतं. ते समीकरण 2 वेळा आलं होतं. यावेळेला 3-9 असे समीकरण आलेलं आहे. नाही, आपण एक लाजवाब जे सामने पाहतोय त्याचं पूर्ण श्रेय कुंतीबाई चषकाला, पूर्ण श्रेय निलेश दादा जोशी आणि पूर्ण श्रेय गावदेव वडुनोगड संघाला जातंय. काय जबरदस्त स्पर्धा. 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षामध्ये प्रत्येक जो सामना आहे रेग्युलर क्रिकेटचा खास करून मी सांगतोय की प्रत्येक जो सामना आहे तो अतिशय अतितटीचा आणि महत्त्वपूर्ण सामना होत आहे. चेसिंग कंपल्सरी असेल. बघा इक्वल झाली तर कुठल्या प्रकारचा सुपर ओव्हर नसेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये. कुठलाच संघ सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवेत्या असतात मात्र कुणीही सांगू शकत नाही क्लायमॅक्स काय आहे. एक वेळ पिक्चरचा क्लायमॅक्स आपण सांगू शकतोय की नक्की काय होईल, सर्व काही आनंदित होईल असं सांगू शकतो आपण. मात्र क्रिकेटचा या सामन्याचा क्लायमॅक्स कुणीही सांगू शकत नाही. पंच त्या ठिकाणी सूचना करतात की कुठल्या प्रकारचा व्हॉइस आवाज आपण त्या ठिकाणी करायचा. आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करायचं आहे, पण कुठल्या प्रकारचा लाऊड आवाज आपण त्या ठिकाणी करायचा नाही. जो सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. यस, काही नियम आहेत क्रिकेटचे ते क्षेत्ररक्षकांनी पाळायचे आहेत. पवन यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. ओ व्हॉट अ कॅच. जयेश पाटील. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव आयला. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई. जयेश पाटीलच्या हातातून अशा प्रकारे कॅच सोडणं कठीण आहे. सेफ हँड ज्याला संबोधलं जात आहे. अतिशय चांगला झेल घेतलाय. वाईडिश मिड विकेटला उभा होता आणि अतिशय चांगला झेल घेतलाय. आणि जयेश पाटीलला माहीत होतं कदाचित आपण ही सोडली कॅच
तर कदाचित जाईल मॅच. यस 43 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या क्षणी आपण बघितलं ॲक्शनमध्ये कोण आला तर वंडर बॉय ऑफ भिवंडी, ओलीगावची शान जयेश पाटील. व्हॉट अ कॅच. चला पंचांचा निर्णय शेवटचा मानायचा. पंच अशोक पाटील आपण एकदा ऑन करायचंय. पंच कन्फर्मेशन आम्हाला द्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांनी फलंदाजाला बाद दिलेला आहे. हॅलो, कृपया आयोजकाकडून दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना विनंती आहे की कोणीही आरडाओरडा करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. बघा या इथे जरा निर्णयाच्या अंमलबजावणीचा विषय आला तर मी तर म्हणेन की पंचांच्या अनुषंगाने व्यवस्थित सर्व काही व्यवस्थित होतं आणि पंचांनी जो निर्णय दिलेला आहे ते दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. हे सामना सुरू करायचा आहे पंचांनी. पंच अशोक पाटील आणि पंच भाऊ पाटील आपण सामना सुरू करायचा आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. हा चेंडू आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण चेंडू आहे गवळी सर. ह्या चेंडूवर जर मोठा फटका लागला तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. क्रिकेट हे अनिश्चितचा खेळ आहे. त्याशी जिंकणे आपणास माहीत आहे की जो सर्वात हाय स्कोरिंग सामना झाला होता 434 धावांचं लक्ष्य, त्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 21 धावा झाल्या होत्या. येस आता मात्र 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत 9 धावा. बेस्ट ऑफ लक पवन, बेस्ट ऑफ लक मुकेश. ओहो काय जबरदस्त फटका. स्लो स्वीप केलेला आहे चेंडूला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की सामना जर आवडला असेल, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र करायचे आहेत 3 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच गवळी सर. सामना कुठलाही संघ विजय झाला मैदानात कोणी यायचं नाही, कारण अजून आजच्या दिवसातला शेवटचा सामना व्हायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना व्हायचा आहे कारण ही मुभाजी असते. त्या दिवसातला शेवटचा सामना संपल्यानंतर प्रेक्षक आतमध्ये येऊ शकतात. अजून शेवटचा सामना बाकी आहे. येस विशाल पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. समालोचन कक्षामध्ये मात्र 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. चेसिंग कंपल्सरी. 3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. धावून तर आय थिंक या धावा निघणं दुरापस्त आहे. मात्र मोठा फटका लागतोय का बघूया. मुकेशने षटकार खेचून पाठीराख्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत आणि समोरचा जो संघ आहे गावदेवी ओवली संघ त्याच्या मनामध्ये धडकी भरवलेली आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहतोय. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. बेस्ट ऑफ लक बॅटमॅन, बेस्ट ऑफ लक बॉलर.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. कोण विजयी ठरेल? गावदेवी ओवली की रमणीक आलिमगर? बघा, दबाव दबाव फलंदाजावर दबाव, गोलंदाजावर दबाव, प्रेक्षकांवर. ॲब्सोल्युटली. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्र दबाव आणि ज्यांची पाठीराखे आहेत त्यांच्यावर जास्त दबाव असेल. चेंडू 3 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल हा सामना बघायचा आहे. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. ओ माय गॉड, काय घडतंय या खेळपट्टीवर, काय घडतंय मैदानात? एक चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना वाईड टाकला होता. काल जो सूरजने नो टाकला होता सर, तो त्या नोची आठवण करून देणारा हा वाईड. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. 2 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. असा सामना नेहमी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. नक्कीच टाळ्यांचा गजर होऊ द्या. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या या फलंदाजांसाठी, या गोलंदाजांसाठी. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. कोण विजेता? आलिमगर की ओवली? आणि या ठिकाणी आपण पाहतोय टॅप केलेला चेंडूला. ओहो, दिस इज अ फ्लॅट 6. येस, आलिमगर इज विन. रमणीक आलिमगर इज विन. यस, रमणीक स्पोर्ट आलिमगर व जे हनुमान टेंबोली दोन्ही संघ कर्णधाराने यायचा आहे. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो